फायलम नंबर 5 कोणता आहे? फायलम आस्कीहेल्मिंथिस. आस्कीहेल्मिंथिसलाच दुसरं नाव आहे निमॅटोहेल्मिंथिस. आता आस्कीहेल्मिंथिसला दुसरं नाव काय आहे सांगितलं? निमॅटोहेल्मिंथिस. आता आस्कस म्हणजे काय बघा, हा वर्ड जर आपण स्प्लिट केला, ठीक आहे, आस्कस मीन्स सॅक लाईक. आणि हेल्मिंथ म्हणजे काय? हेल्मिंथ म्हणजे वर्म, किडे. जसं आपण प्लॅटी हेल्मिंथ बघितलं, फ्लॅट वर्म्स. सिमिलरली सॅक लाईक वर्म्स विच आर कॉल्ड ॲज आस्कीहेल्मिंथ. These are also called as nematohelminth. If we split this word, nema is nothing but the thread, and helminth is nothing but the worm. So that's why we called it as nematohelminth. Examples कोणकोणते आहेत? Ascaris, which is also called as round worm. Second आहे Wuchereria, which is also called as filarial worm. फिलारियल वर्म का? कारण यांची बॉडी फिलामेंट सारखी असते. एनसायक्लोस्टोमॅटा, which is also called as hookworm. Hookworm because their body having a hook-like structures which are responsible to attach to the any substratum. यांच्याकडे हुक सारखे काही स्ट्रक्चर्स आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण हुकवर्म्स असं देखील कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम आस्कीहेल्मिंथ. तर पहिल्यांदा आपण यांचं हॅबिटॅट बघूया. हॅबिटॅट कुठे ते सापडतात? तर मोस्टली पॅरासायटिक आहेत. पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीवरती किंवा बॉडीच्या आतमध्ये नरिशमेंटसाठी राहणारे, सर्वाईव्ह करणारे, जगणारे. त्यानंतर काही जे आहेत फ्यू आर फ्री लिव्हिंग, काही जे आहेत ते फ्री लिव्हिंग आहेत. त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर आपण जर का बघितलं, बॉडी स्ट्रक्चरमध्ये आपण काय सांगू शकतो? देअर बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे काय? तर 3 जर्म लेयर्स पासून यांची बॉडी बनलेली आहे. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी, बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. When we cut the body from the central axis, we get a 2 equal half. Such body is called as bilateral symmetrical body. त्यानंतर त्यांची बॉडी जी आहे ती सुडोसिलोमेट. बॉडीच्या कॅव्हिटी बद्दल जर का बघितलं, बॉडी कॅव्हिटी विच इज कॉल्ड ॲज सुडोसिलोमेट. आता बॉडीची कॅव्हिटी 3 प्रकारची असते. एक असते सिलोमेट बॉडी कॅव्हिटी. आता सिलोमेट बॉडी कॅव्हिटी, सिलोमेट बॉडी कॅव्हिटी आणि सुडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी, ठीक आहे. तर ह्यांची बॉडीची कॅव्हिटी आहे सुडोसिलोमेट आहे. सुडो म्हणजे फॉल्स, सिलोमेट म्हणजे कॅव्हिटी, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. आता नेमकं फॉल्स बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय? समजा हा बॉडीचा वॉल आहे, ठीक आहे. हा काय आहे? बॉडीचा वॉल. आणि हा बॉडीचा वॉल जो आहे आउटर लेअर आहे ना, ह्याच्यामध्ये सगळे सेल्स फिल्ड आहेत. दिस वॉल इज कम्प्लिटली लाइन्ड और फिल्ड विथ द सेल्स. तर हा झाला आउटर वॉल किंवा आउटर लेअर, ज्याला आपण म्हणणार एक्टोडर्म. तसंच एलिमेंटरी कॅनल, समजा हा एलिमेंटरी कॅनल आहे, इनर वॉल आहे, हा एलिमेंटरी कॅनल, ठीक आहे. आणि हे त्याच्यामध्ये असणारे सेल्स, ठीक आहे. तर हा झाला एंडोडर्म. हा काय झाला? एंडोडर्म झाला. तर एक्टोडर्म, एंडोडर्म. मिडलला असणार आहे मेसोडर्म, ठीक आहे. आणि हा जो मेसोडर्म आहे, मेसोडर्म सेलचा लेअर आहे, तर हा असणार आहे मेसोडर्म सेलचा लेअर. दिस इज अ मेसोडर्म सेल लेअर. आता हा झाला एक्टोडर्म, हा झाला मेसोडर्म आणि हा झाला एंडोडर्म. मेसोडर्म कुठं प्रेझेंट आहे बघा? एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये, आणि कम्प्लिटली तो लाईन्ड आहे सेल्सनी. त्या सेल्सना आपण म्हणतो मेसोडर्मल सेल्स. तर हे जे सेल्स आहेत, हे सेल्स आहेत मेसोडर्मल सेल्स. आणि ही आहे बॉडीच्या आतमध्ये असणारी कॅव्हिटी. म्हणजे हे एलिमेंटरी कॅनल झालं, हे त्याचं ओपनिंग झालं. हे एलिमेंटरी कॅनल आणि हे ओपनिंग त्याचं म्हणजे कॅनल आहे.
हा कशापासून बनला आहे? एंडोडर्म. बाहेर बॉडी वॉल आहे ते एक्टोडर्म आहे आणि आत आहे मेसोडर्म. आणि मेसोडर्म आणि एंडोडर्म ह्याच्यामध्ये स्पेस आहे, बरोबर आहे. म्हणून अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी आहे त्याला म्हणायचं सिलोमेट बॉडी कॅव्हिटी. आता नेक्स्ट असू शकतो एसिलोमेट बॉडी कॅव्हिटी. एसिलोमेट म्हणजे ए म्हणजे नाही, तर ही जी कॅव्हिटी दाखवली आपण ती एसिलोमेटमध्ये ही कॅव्हिटी नसते. इथले सेल, इथला जो स्पेस आहे हा कम्प्लिटली फिल्ड असतो. ही जी बॉडी कॅव्हिटी आहे ही मेसोडर्मल सेल्सनी फिल्ड असते. कोणामध्ये? एसिलोमेटमध्ये. ठीक आहे, तर लक्षात घ्या हा आहे तो मेसोडर्म सेलचा लेयर आहे बाळांनो. हा आहे मेसोडर्म आणि मेसोडर्म सेलचा लेयर आणि एंडोडर्म याच्यामध्ये स्पेस असेल तर ते सिलोमेट झालं. हा एक्टोडर्म, हा एंडोडर्म, हा मेसोडर्म. मेसोडर्म आणि एंडोडर्म याच्यामध्ये स्पेस कॅव्हिटी म्हणजे सिलोमेट झालं. ए सिलोमेट म्हणजे काय? हा स्पेस जो आहे तो कम्प्लिटली फिल्ड असतो. कशाने? या मेसोडर्मल सेल्सने. ठीक आहे, त्याला ए सिलोमेट म्हणजे इथे कॅव्हिटीच नसते. आता सुडो सिलोमेट म्हणजे काय? तर हा समजा बॉडीचा वॉल आहे, ठीक आहे, म्हणजे एक्टोडर्म. हा आहे एक्टोडर्म, ठीक आहे, आणि हे कम्प्लिटली फिल्ड आहे सेल्सने. तर हा झाला आपला एक्टोडर्म, आउटर बॉडी वॉल. त्यानंतर आतमध्ये असणार आहे एंडोडर्म म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल. ठीक आहे, हा झाला एंडोडर्म सेल्सचा लेअर म्हणजे हा एंडोडर्म झाला, हा एंडोडर्म झाला. ठीक आहे, हा एंडोडर्मल सेल्सचा लेअर झाला. हा झाला एक्टोडर्म. तर लेबल हे झालं एक्टोडर्म, हे झालं एंडोडर्म. आणि एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये इथं कोणते सेल्स प्रेझेंट असतात? मेसोडर्मल सेल्स. परंतु सिलोमेट जी कॅव्हिटी असते त्यांच्यामध्ये काय असते की ही जी कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटीमध्ये सेल्स, मेसोडर्मल सेल्स अशा पद्धतीने स्कॅटर्ड असतात काही काही ठिकाणी. अशा प्रकारची जी कॅव्हिटी आहे त्याला आपण सिलोमेट कॅव्हिटी असं म्हणतो. आणि हे सेल्स कोणते आहेत? मेसोडर्मल सेल्स. मेसोडर्मल सेल्स म्हणजे कॅव्हिटी तर आहे परंतु ती कॅव्हिटी पूर्णपणे मोकळी नाही आहे. त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला मेसोडर्मल सेल्स पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हणतो सुडो सिलोमेट. तर यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी कोणती आहे? सुडो सिलोमेट. तर बॉडीच्या कॅव्हिटीचे 3 टाइप्स आहेत, सिलोमेट, ए सिलोमेट, सुडो सिलोमेट. त्यानंतर यांच्यामध्ये आपल्याला ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन पाहायला मिळते. नेक्स्ट कॅरेक्टर आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे काय? ॲलिमेंटरी कॅनल जे आहे ते यांच्यामध्ये कम्प्लीट आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जे ॲलिमेंटरी कॅनल आहे ही एक प्रकारची ट्यूब आहे आणि ही ट्यूब कशामध्ये आहे? बॉडीच्या ट्यूबमध्ये आहे. ठीक आहे, ट्यूब विदिन ट्यूब, ट्यूबच्या आतमध्ये ट्यूब, त्याला आपण ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असं म्हणतो. आता यांची जी बॉडी आहे, बॉडी कवर्ड बाय, बॉडी इज कवर्ड बाय क्युटिकल. क्युटिकल काय आहे? क्युटिकल इज टफ रेझिस्टंट कवरिंग. त्यांच्या बॉडीवरती असणारं जे कवरिंग आहे त्याला आपण क्युटिकल असं म्हणतो. आणि क्युटिकल काय आहे? तर टफ रेझिस्टंट कवरिंग आहे. आता बॉडी वॉल जो आहे, ठीक आहे, बॉडीचा वॉल, बॉडी वॉल इज मेड बाय लॉन्जिट्युडिनल मसल्स. लॉन्जिट्युडिनल मसल्स बट नो सर्क्युलर मसल्स. तर बॉडीचा जो वॉल आहे, ठीक आहे, तो वॉल जो आहे तो कशापासून बनलेला आहे? उभ्या मसल्स पासून. सर्क्युलर मसल्स यांच्यामध्ये नाही. ॲलिमेंटरी कॅनल कम्प्लीट आहे. ॲलिमेंटरी कॅनल कम्प्लीट. त्यानंतर फॅरेंक्स इज वेल डेव्हलप्ड. आता फॅरेंक्स काय आहे? तर नेझल कॅव्हिटी अँड बकल कॅव्हिटी दे आर ओपन इंटू अ कॉमन स्पेस. दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज फॅरेंक्स. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, नेझल कॅव्हिटी अँड बकल कॅव्हिटी both are open into common space and that space is called as pharynx. Okay, so their pharynx is well developed and muscular pharynx. Excretion, डायजेशन झाल्यानंतर वेस्ट मटेरियल जे आहे ते सुद्धा एक्सक्रीट होणं गरजेचं आहे. तर एक्सक्रीशन इज बाय कॅनल्स अँड ग्लँड्स. काही ग्रंथी आहेत, त्याचबरोबर काही कॅनल सिस्टीम आहे, ट्यूब लाईक कॅनल सिस्टीम यांच्यामध्ये आहे, ज्याच्या थ्रू एक्सक्रिशन किंवा एक्सक्रिटरी प्रोडक्ट जे आहेत ते रिलीज केले जातात.
So the excretion is by canals and glands, okay, and excretory waste म्हणा किंवा प्रोडक्ट release by excretory pores. त्यांच्या बॉडीवरती एक्सक्रिटरी पोअर असतो, ठीक आहे. आणि त्या एक्सक्रिटरी पोअर म्हणजे काय, छिद्र. त्या छिद्रातून काय होतं, त्यांच्या बॉडीतून वेस्ट मटेरियल जे आहे ते बाहेर टाकलं जातं. त्याच पोअरला आपण ॲनल पोअर असं देखील म्हणतो, ॲनस. आता नर्वस सिस्टीम बाबतीत बघायचं झालं, नर्वस सिस्टीम. आता यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम कशापासून बनलेली आहे, तर इट इज मेड बाय नर्व रिंग अँड नर्व्स. आता नर्व रिंग म्हणजे काय आणि नर्व्स म्हणजे काय. आता हा समजा एक न्यूरॉन आहे, ठीक आहे, त्यानंतर हा दुसरा न्यूरॉन आहे. तर अशा पद्धतीने हा नर्व फायबर झाला, हा एक न्यूरॉन असे भरपूर न्यूरॉन 1 बाय 1 एकत्र आले की ते काय झालं, नर्व झालं. आणि हेच नर्व रिंग म्हटले की हे सर्क्युलर असणार आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. हे जे न्यूरॉन्स आहेत हे फक्त सर्क्युलर रिंगमध्ये अरेंज असणार आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, नर्व रिंग असं म्हणतो. आणि नुसता नर्व म्हटलं की हे न्यूरॉन्स, हा एक न्यूरॉन तसंच पुढचा न्यूरॉन. तर अशा पद्धतीने थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतो न्यूरॉन्सचं, त्याला आपण नर्व असं म्हणतो, ठीक आहे. तर न्यूरॉन्स एकमेकाला जॉईंट झाली, ठीक आहे, की नर्व तयार होतो. दे शो सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल हे कम्प्लिटली वेगळे असतात, जसं आपल्यामध्ये आहे ह्युमन्समध्ये. मेल सेक्स ऑर्गन्स हे मेल बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, फिमेल सेक्स ऑर्गन फिमेल बॉडी प्रेझेंट आहे. आणि मेल हा फिमेलपेक्षा मॉर्फॉलॉजिकली दिसायला कम्प्लिटली वेगळा आहे. याला म्हणायचं सेक्शुअल डायमॉर्फिझम. डाय म्हणजे 2, मॉर्फिझम म्हणजे मॉर्फॉलॉजिकली एक्सटर्नली जेव्हा आपण बघू त्यावेळी मेल आणि फिमेल वेगळे दिसतात, त्याला म्हणायचं सेक्शुअल डायमॉर्फिझम. याचा अर्थ काय होतो की दे आर युनिसेक्शुअल. याचा अर्थ काय, युनिसेक्शुअल म्हणजे काय, सिंगल सेक्सेस म्हणजेच सेपरेट सेक्सेस प्रेझेंट. सेपरेट सेक्सेस प्रेझेंट. एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो, एक्झाम्पल आहे ॲस्कॅरिस. आता ॲस्कॅरिसमध्ये मेल आणि फिमेल यांची बॉडी जी असते ती कम्प्लिटली डिफरंट असते, ठीक आहे. तर मेल जो असतो या ॲस्कॅरिसमध्ये तो मेल शॉर्ट असतो, ठीक आहे, आणि फिमेल जी असते ती लॉंग असते. मेल जो असतो तो शॉर्ट असतो आणि फिमेल जी असते ती लॉंग असते. तर हा जो आहे तो मेल आहे, ठीक आहे, हा शॉर्ट आहे बघा. फिमेल जी आहे ती लॉंग आहे, ठीक आहे, फिमेल जी आहे ती लॉंग आहे. त्यानंतर ब्रॉड आहे म्हणजे जाड आहे फिमेलची बॉडी, ठीक आहे. आणि स्ट्रेट पोस्टिरियर एंड. तर हा जो आहे ॲनस आहे, पोस्टिरियर पार्ट आहे, हा आहे हेड आहे, एंटिरियर पार्ट आहे. स्ट्रेट बॉडी आहे, ठीक आहे, स्ट्रेट बॉडी आहे. पोस्टिरियर एंड सुद्धा स्ट्रेट आहे, ब्रॉड आहे, ठीक आहे, वाईड आहे. मेलची बॉडी बघितली तर शॉर्टर आहे, ठीक आहे, नॅरो आहे, छोटी आहे, शॉर्ट आहे, नॅरो आहे. नॅरो म्हणजे निमुळती आहे फिमेलपेक्षा. आणि याचं पोस्टिरियर एंड जिथं टेल आहे, एंटिरियर एंड जिथं हेड आहे. तर पोस्टिरियरला टेल जो आहे तो टेल कसा आहे बघा, कर्वड आहे. आणि त्या टेलला कर्वड जो पार्ट आहे त्याला आपण क्लोएका असं म्हणतो. आता यांच्यामध्ये लार्वल स्टेज मे ऑर मे नॉट बी सीन. लार्वल स्टेज मे ऑर मे नॉट बी सीन. आता लार्वा म्हणजे काय, अळीची स्टेज. तर ती असू शकते किंवा नसूही शकते, म्हणजे डायरेक्ट डेव्हलपमेंट किंवा इनडायरेक्ट डेव्हलपमेंट याच्यामध्ये पाहायला मिळते, ठीक आहे. तर हे झालं आपलं फायलम आस्केहेलमिंथ, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट फायलम बघायचा आहे, तो म्हणजे फायलम ॲनिलिडा.